एक्सक्यूज मी, पेंडसेंच्या घराला कुलूप दिसतंय, काही बाहेर गेलेत का सगळे? पेंडसेन एअरपोर्टला गेलेत. त्यांची मुलगी मेघना आणि तिचा नवरा हे बाहेर गावी चाललीत अमेरिकेला. थँक्यू. प्रिया, शमिका, मला काहीही विचारू नकोस. तुझ्या युजलेस प्रश्नांना उत्तरं द्यायची अवस्थेत नाहीये मी, कळलं? हॅलो. अहो वहिनी, कुठे आहात तुम्ही? किती वेळचा फोन लावतोय मी तुम्हाला, उचलत का नाही आहात? अरे नाही, तो सायलेंटवर होता. बोल ना, काय झालं? बरं, मी तुम्हाला न्यायला आलोय. अभिजित तुमच्या मंदिरात वाट पाहतोय. अभि? हा. तो का थांबला? वहिनी, त्याला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचंय. मी तुमच्या घराबाहेर थांबलोय, तुम्ही या लवकर. हो, पण मग तो का नाही आला? वहिनी, ह्या सगळ्या गोष्टी बोलायची ही वेळ नाहीये. सिरियसली, गोष्ट साधी सुधी नाहीये. अभ्या तुमची वाट पाहतोय, तुम्ही पटकन या प्लीज. बरं ठीक आहे, आलेच मी. चालेल, मी थांबलोय बाहेर. आशुदी, अभिजित देवळात थांबलाय माझ्यासाठी. मी भेटून येते त्याला. वहिनी, सांभाळा आणि सांभाळून पण घ्या. मी येतो. माझिया प्रियाला प्रीत कळेना, माझिया प्रियाला प्रीत कळेना. अभि, तू काही बोलायच्या आधी मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. अभि, आय एम सॉरी. तू एवढ्या प्रेमाने दिलेलं लॉकेट मी अशा पद्धतीने काढून फेकलं. आय एम सॉरी. मी आपल्या प्रेमापेक्षा बाकीच्या गैरसमजांना जास्त महत्त्व दिलं. पण आता आपल्या दोघात दुसरं तिसरं कोणीच येणार नाही. अभि, आय एम सॉरी. आणि आपल्या दोघात तिसरं कोणी येण्याबद्दल तू जे काही बोललीस, हे कितपत खरंय हे तुला ठरवायचंय. मला तुला काहीतरी सांगायचंय शमिका. काहीतरी भयानक घडलंय. आपल्यातल्या भांडणापेक्षाही भयानक. कदाचित हे सांगितल्यानंतर आपली आयुष्य बदलतील, पण तरीही मला तुला ते सांगायचंय. सगळ्या परिणामांची कल्पना असताना सुद्धा, आणि हातचं काही राखून न ठेवता. अभि, अरे असं काय सांगायचंय तुला? हे बघ, मला खरंच खूप भीती वाटायला लागली रे आता. काही न लपवता सगळं क्लिअर सांग मला.
प्रिया 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 काय झालंय? जे व्हायला नको होतं ते घडले अभि. हॅलो. अशोक, शमिका फोन का नाही उचलत आहे? काय माहिती नाही डॅड, मला ती आत्ताच बाहेर गेली. काय झालं? अभिजित घरी आला होता? नाही. का काय झालं काय? अभिजित जर घरी आला, मी येईपर्यंत त्याला घरी बसवून ठेव. ओके डॅड, पण शमी आत्ताच अभिला भेटायला देवळात गेली आहे. काय झालं असेल? डॅडनी फोन का कट केला? मी जयला फोन लावून बघू का? गम की रम से अच्छा खुशी में रम पीने की बात ही कुछ और है ना. ऑब्वियसली त्याच्यात सक्सेसची नशा मिसळलेली असते ना, म्हणून. Hey, listen, listen. I will kill him. I will not spare अभिजीत. असले भडकले होते ना अभिजीतवर डॅड. जेव्हा मी हे सगळं प्रकरण सांगितलं ना डॅडला की अभिजीतने काय केलंय. होल्ड ऑन. शिकार नंबर 2. अशू डार्लिंग. हा अशू, मी तुझाच विचार करत होतो. व्हॉट अ कोइन्सिडन्स, आणि तुझाच नंबर फ्लॅश झाला. बोल ना. सॉरी जर मी तुला डिस्टर्ब केलं असेल तर, पण ना काहीतरी गडबड चालू आहे सगळीकडे आणि मला काहीच कळत नाही मी कसं वागू, काय करू. मला वाटलं की तुला काहीतरी माहिती असेल म्हणून शेअर करायला फोन केला. व्हाय नॉट. बोल ना काय झालं? गेल्या काही दिवसापासून ना अभिजित आणि शमिकामध्ये खूप ताण आहे. आत्ताच चंदूचा फोन येऊन गेला. तो म्हणाला की अभिजित शमिकाची वाट मंदिरात पाहतोय आणि हे ऐकून शमी घाईघाईने निघून गेली. त्याच वेळेला डॅडचा फोन आला आणि ते म्हणाले की जर अभिजित घरी आला असेल तर त्याला थांबून ठेव. यावर मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं की शमी अभिला भेटायला देवळात गेली आहे आणि ते माझ्यावर चिडल्याने फोन कट केला. काहीच कळत नाही मी काय करू. ना डोंट वरी आशू, सगळं काही ठीक होईल. आणि थँक्स, तू काही शेअर करावं असं वाटलं तुला माझ्यासोबत. बरं वाटलं. मनातलं सगळं सांगून तुला आता बरं वाटेल. आराम कर. ओके. हां, आणि मला काही कळलं की मी तुला लगेच फोन करतो. ओके, बाय. बाय. वेधशाळेच्या अंदाजानुसार गुलाबी थंडीच्या या मोसमात वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. जोरदार वादळ अभिजित आणि शमिकाच्या आयुष्यात वादळ. खूप उशीर केलास तू हे सगळं सांगायला. हे सगळं मला आधी सांगायचं सोडून तू एकटाच टेन्शन घेत राहिलास ना. आणि तुला काय वाटलं रे, हे सगळं मला कळल्यावर आपल्या नात्याला तडा जाईल? इतकं तकला तू आपलं नातं. एका खोट्या गोष्टीचा मोठा आवाज आणि त्याने फुटून जाईल इतकं नाजूक नाही. आपलं नातं काचे इतकं नाजूक नक्कीच नाहीये, पण हो ते तितकंच पारदर्शी आहे एवढं मात्र नक्की. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे अभि. खरंच खूप साधा, खूप भोळा आहेस तू, म्हणून लोक असा गैरफायदा घेतात तुझा. आता तरी कळलं ना कशी आहे ती. आपल्या दोघांमध्ये तिसरं कोणी येण्याबद्दल मगाशी मी जे काही म्हणाले ते कितपत खरे हे मी ठरवायचंय ना. मग ठरलं तर आपल्या दोघांमध्ये तिसरं कोणी येणार नाही अभि.
काहीही झालं ना तरी मी तुझ्यावरच विश्वास ठेवीन अभि. कारण मला खात्री आहे माझा अभि मला कधीच फसवणार नाही. हो ना. शमिका, आय एम सॉरी. मी खरं आधीच ऐकायला पाहिजे होतं तुझं. त्या प्रियासाठी न जाणो किती वेळा मी दुर्लक्ष केलं तुझ्याकडे. मला आत्ता कुठे अर्थ लागतायत तू काय म्हणायचीस त्याचे. आणि मला लाज वाटते शमिका माझीच. प्लीज मला माफ कर. करशील ना? आता मला कसलीच भीती नाही शमिका. कारण तू माझ्या बाजूने आहेस. आता तू माझ्यावर विश्वास दाखवला या बळावर मी काही करू शकतो. जग सुद्धा जिंकू शकतो. डॅड, डॅड, शमिका, प्रियाच्या बरोबर हा जो काय वागला हे जर तुला कळलं ना तेव्हा तुझे लक्ष दिले काय प्रकार आहे तो. डॅड नाही. हे सगळं खोटं. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा गैरसमज झाला. अभिजित तसा मुलगा नाहीये डॅड. कसा मुलगा हे मला चांगलं ठाऊक आहे शमिका. मी तुला शेवटचं सांगतो, माझ्या दोन्ही मुलींच्या वरती माझा जीवापाड प्रेम आहे अभिजित. आणि माझ्या दोन्ही मुलींचं एकाच वेळी तो आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला नाहीस. आता मी तुझं काय करतो हे तू बघ. डॅड, तुमचा गैरसमज झालाय. तसं खरंच काही नाहीये. मला माहितीये कसं ह्याला मी चांगल्या प्रकारे ओळखतो. मी तुला सोडणार नाही अजिबात. माझ्या प्रॉपर्टीसाठी माझ्या दोन्ही मुलींच्या भावनांच्या बरोबर खेळास तू अभिजित पेंडसे. प्रेम मैत्री या शब्दांचा वापर करून तू त्या दोघींच्या बरोबर जे काय वागलायस ना या गोष्टीचे परिणाम अभिजित पेंडसे तुला भोगाव लागतील. सर प्लीज माझं ऐकून घ्या. मी केलेलं नाहीये त्यासाठी मला शिक्षा देऊ नका सर. मी कसल्या चुकाच्या गोष्टी करतो तू हे मला शिकवतोस तू. तू मला कोण ऐकेल बाजूला. अभिजित, तुला लागलं? अरे पकडायला बाजूला. तू बाजूला हो. माझं ऐका ना. मला काही ऐकायचं नाही. डॅड प्लीज. डॅड, सर तिला डॅड, मला प्लीज अभिजित कडे जाऊ दे. डॅड सोडा. अभिजित, अभिजित. डॅड, डॅड प्लीज. डॅड, मला अभिजित कडे जाऊ दे.
डॅड फोन का नाही उचलत आहे? शमिका देवळात गेली आहे, डॅड देवळात गेले, तिथे काय घडत असेल आता? त्याचा आखुदेखा हाल सांगायला पण कोणी नाहीये यार. डॅड प्लीज, शांत घरामध्ये. डॅड प्लीज मला अभिजितकडे जाऊ द्या. तो तसा मुलगा नाहीये, तुम्ही समजतातच. इथून पुढे त्याचं नाव या घरामध्ये घ्यायचं नाहीये. ओके? तो आपल्या घरातच नाही तर तुमच्या माझ्या कोणाच्या आयुष्यामध्ये अभिजितचं नाव परत या घरात घेता कामा नये. कळलं तुला? तो काय योग्यतेचा माणूस होता त्याने दाखवून दिलं ना आपल्या सगळ्यांना. दिलं ना दाखवून. नशीब तुमचं लग्न झालं नाहीये, पण इथून पुढे तुम्हा दोघांचं लग्न मी होऊ देणार नाही. डॅड प्लीज प्लीज असं करू नका. मी हात जोडते तुमचे, पण मला प्लीज माझ्या अभिकडे जाऊ द्या. डॅड प्लीज, डॅड प्लीज. माझा अभिजित तसं नाहीये, प्लीज मला त्याच्याकडे जाऊ दे. शमी, अगं शमी उठ. काय झालं? शमी उठ. काय झालं म्हणून मला काय विचारतेस तू? विचार तुझ्या बहिणीला. तिच्या बरोबर प्रेमाचं नाटक करता करता त्याने प्रियाचा सुद्धा वापर केलाय. अशोक, गोष्टी इतक्या थरला जाऊन बसलेत मी तुला काय सांगू. मी तुला स्वतः कमिटेड समजतो ना हा मुलगा. मग प्रियाच्या सोबत फिजिकल रिलेशन पर्यंत कसा गेला? प्रिया खोटं बोलते डॅड. मुस्कान फोडी. इतकी भळ पडली तरी तुला स्वतःच्या बहिणीला जगाच्या समोर तोंड दाखवता येत नाहीये आणि तू त्याचा विचार करतेस. तू त्याची बाजू उचलून धरतेस. तू तिचा त्रास तुला काहीच वाटत नाही का तुला? डॅड तुम्ही माझं थोडंच ऐकून घ्या. असं काही नाहीये. तुम्हाला गैरसमज झाला. माझं फक्त एकदा ऐकून घ्या. तो कसा आहे ना हे तुम्हाला शिकवायचं नाहीयेस. सोड तिला. डॅड प्लीज माझं ऐका ना. मला काही ऐकायचं नाहीये. अभिजितकडे जाऊ द्या ना डॅड प्लीज. शमिका गप्प चाल. डॅड चला तू चाल. काही सांगायचं नाही. बस. डॅड तिला जर रूमच्या बाहेर काढण्याचा कोणी प्रयत्न केला तर माझ्याशी गाठ आहे. माझ्याशी. शमी, मी आशू. शमी, अशुदी प्लीज मला इथून बाहेर काढ ग प्लीज. मला अभिला भेटायचंय. त्याने खरंच काहीच नाही केलं. मला माहितीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. शमिका, प्रिया असो का कोणीही, कुठल्याही मुलीसाठी असा आरोप करणं खूप मोठी गोष्ट असं वाटत नाही का तुला? अशुदी, अगं प्रिया इतकी चीप आहे की तिच्यासाठी ही मोठी गोष्ट नाहीये. माझा अभि खूप साधा आहे ग. स्वप्नात सुद्धा असा विचार करणं ही खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी. आणि म्हणून माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. अशुदी प्लीज, मला तुझ्या सपोर्टची खूप गरज आहे ग. प्लीज प्लीज मला इथून बाहेर काढ प्लीज. अशुदी, डोंट टेल मी. तुलाही असं वाटतं की अभिने? आय डोंट नो शमी. मला खरंच कळत नाहीये ग मी कोणावर विश्वास ठेवू आणि कोणावर नाही. मला आता फक्त तुझं भलं व्हावं असंच वाटतंय. शमी, आय थिंक कोणतरी येतंय. डॅड असेल तर खूप प्रॉब्लेम होईल. मी येते. टेक केअर. अशुदी.